श्री समर्थ राणा टूर्सच्या वतीनं आपणा सर्वांचं आग्रा इथं हार्दिक स्वागत. आता आपण उभे ते म्हणजे जो आग्र्याचा लाल किल्ला आहे, जो आपण पाहताय समोर, त्याच्या मुख्य दरवाजावरती आपण उभे. ही किल्ल्याची तटबंदी आहे. हा जो किल्ला आहे हा राजा हुमायूनचा, जो आपण राज्याभिषेक म्हणतो, म्हणजे तो तिथं ज्यावेळेस मुघल सम्राट झाला पहिला, त्यावेळेस त्यानं त्याचा राजमुकुट इथे घातला. 1550 सालची गोष्ट आहे. त्याच्यानंतर हुमायूनाचा मुलगा कोण, अकबर, त्यानं 1565 मध्ये ज्यावेळेस तो सत्तेवरती आला, त्यावेळेस त्यानं या किल्ल्याला अजून मोठं केलं. जवळपास 100 वर्ष हा किल्ला मुघलांची राजधानी म्हणून ओळखला जायचा. त्याच्यानंतर याची राजधानी इथली बदलून दिल्लीला गेली, दिल्लीचा तख्त. आणि त्याच्यानंतर आपल्या या किल्ल्याची अजून एक खासियत म्हणजे आग्र्याला आपले महाराज म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज इथं या औरंगजेबाला ज्यावेळेस भेटायला आले होते, त्यावेळेस त्याला इथं नजरकैदेत ठेवण्यात आलं आपल्या महाराजांना. तर 1966ची घटना आहे, 1666ची. 1666 मध्ये नजरकैदेत ठेवलं होतं. त्याच्यामुळे या आग्र्याला ते महत्व आहे. आपल्या महाराजांचे पाय लागलेले आहेत या भूमीला, म्हणून आपण हा किल्ला पाहतोय. या किल्ल्याला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून सुद्धा डिक्लेअर केलेलं आहे युनेस्कोने. आणि ब्रिटिशांचं साम्राज्य भारतावरती येण्या अगोदर हा किल्ला कोणाच्या ताब्यात होता माहितीये का? मराठ्यांच्या ताब्यात होता. म्हणजे म्हणायचे ना, दिल्लीत दाई तख्त राखतो महाराष्ट्र माझा. तर असं या थोडक्यात किल्ल्याची माहिती आहे. आपले गाईड